मी ट्रेन पकडायच्या घाईत आहे. गणपतीचा ओके बाय. आता मी ट्रेन पकडायच्या घाईत आहे. मला थोड्या वेळाने आता ट्रेन पकडल्यावरती बोलूया आपण. येतो. तर नमस्कार मित्रांनो, राहुल गावकर दिस साईड अँड वेलकम बॅक टू राम ओशन्स. तर आज मी एवढा नटून कुठे चाललो हा विचार करतोय ना, बॅग वगैरे धरून. तर मी आज चाललोय पिकनिकला. आम्ही सगळे बिल्डिंगमधले एकत्र चाललोय पिकनिकला. आता बरेच पोरं येत आहेत, भेटतात. आम्ही आता सगळे एकमेकांना भेटतोय. तर हा बघा. काय रे? हा आर्यन, हा हर्ष, हे हर्ष आणि हा अथर्व. तर हे माझे लहानपणीपासूनचे मित्र आहेत. तर खरं तर मला आता लाज वाटते यांच्या समोर करायला. अभी बहुत दिक्कत हो रहा है, दिक्कत से गुजरना पड़ रहा है. कारण की ह्यांच्या समोर फक्त मी खेळलोय आणि फर्स्ट टाइम माझा ब्लॉग आहे. तर आपण पुढे बघूया आता काय काय होणार आहे. आली मजा तीन आहे पण ट्रेन आली. बघूया चलो. 3 आली पण ट्रेन आली. काय रे आर्यन, नाव सांगू का कोण आहे ती? भावाला सांगतो. काय बोलायचं काय पण नक्की काय बोलायचं? खूप गर्दी म्हणजे एकदम जाम आलं. काय भेटतच नाही. चला आम्ही उतरतो मग तुम्हाला बोलतो. सवय नाही गर्दीची. खरंच आम्हाला फक्त गर्दीमध्ये इथे पण पास भेटतात का रे गर्दीच्या? आज बीस काय लागत धक्का मला गणपतीत सांगतो. ओके बाय. मी जस्ट आलो आंबिवली स्टेशनच्या बाहेर. तर आता आमच्यासाठी आली आहे गाडी घ्यायला. तर मी सांगतो काय काय झालंय. खूप सीन झालाय, मला सांगतो. ब्लॉगिंग दादा तुमचं नाव काय? ओमकार देवकर. हे गाईड पण आहे आणि ह्यांच्याच फार्म हाऊसच्या इथे चाललो आम्ही. तर मी पहिला आलेलो भायखळा स्टेशनला, त्यानंतर माझी फ्लाईट ड्राईव्ह राहिली होती. तर मी परत घरी गेलो आणि त्यामुळे अर्धे जण आम्ही पुढे गेलो, अर्धे जण मागे. त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला होता. वेळेमध्ये ट्रेन निघालेली आमची. तर खूप गडबड झाली होती खरं तर. आणि त्यामुळे आता प्रॉब्लेम झाला होता खूप. खराब हो जाएगा मैं माँ. तर हे असे आता बंकस करत राहणार आहेत सगळे. तर या दादांची पण भेट करून देतो. गाडी चालवत आहे. तुमचं नाव सांगा जरा दादा. साहिल माने. तर हे आमचे कृष्ण आहेत आजचे. अर्जुनांना घेऊन चालले आता. आधी स्टार्टिंगला थोडे रस्ते खराब होते, मला एवढे काय काढलं नव्हतं. आता परत चालू झाले. आता हे सगळे फार्म हाऊसची ही लाईन चालू झाली बघा. इकडे सगळे फार्म हाऊस वगैरे हे यांची घर आहेत लोक. इकडे सगळे फार्म हाऊसची घर आहेत. अजून दाखवतो तुम्हाला पुढे हळूहळू. कारण की मी पण आंबिवलीला फर्स्ट टाइम आलोय. मे बी हे लोकेशन जास्त लोकांना माहिती नाही, कारण की आंबिवली टिटवाळ्याच्या आधीचं स्टेशन आहे. तर म्हणून आम्ही पण कधी आलो नव्हतो इकडे. आंबिवली हे नाव पण माझ्यासाठी नवीन होतं, फर्स्ट टाइम ऐकलं. तर बघूया चलो. तर आता आमची भेट गेटवर सेट. आता आम्हाला पावसाने सलामी सुद्धा दिली आहे. फार्म हाऊस तुम्हाला बाहेरून पण दाखवतो एकदा काय तर, कारण की बाहेरून बघितलं नव्हतं कसा होता त्या गेटचा. तर एकदा ते एक दाखवतो तुम्हाला. आणि हा बघा आलो आपण आता गेटवर. केडी फार्म अमराई म्हणून. तर इकडे मी आता ह्यांना जेव्हा गाडीतून आम्ही येत होतो ना, आम्ही ते पण बघितलं की इकडची लोक आहेत ना ऑलमोस्ट कामाला जात नाही. कारण की इकडे एवढी लोकांची शेती आहे ना आधीच, तर सगळी शेतीच करतात. आणि शेती खूप करत चांगला बिझनेस आता ते पण आपल्याला पण माहिती आहे. तर बघूया आपण पुढचं पण एक्सप्लोअर करू नंतर. सगळं एक्सप्लोर करायचं. पोरं आल्या तुटून पडली आहेत नाश्त्यावरती. जसं खाऊन होईल हे आम्ही कपडे मी आणि हर्षच राहिले वाटतं कपडे बदलायचे. सगळ्यांनी आता चड्ड्या घातल्या. हा का रगड. अरे सगळी माझे काय. तर आता जस्ट मी कपडे केले चेंज. आता थोडासा बाहेर आलोय. आता इकडे पूल वगैरे लोकेशन खरंच चांगलं आहे. रूम्समध्ये थोडं आहे म्हणजे नॉर्मल आहेत रूम्स कम्पॅरेटिव्हली प्राईस. कारण की प्राईस पण एवढी हाय नाही, कारण की ह्याच्यात जेवण वगैरे सगळं येते, नाश्ता वगैरे 4 टायमाचं खाणं आहे इकडे. आणि इकडे हा बघा पूल भरतोय.
इकडे फिल्टर चालू केलं आता. ते आत्ता भरायला घेतलंय, बघूया आता थोड्याच वेळात. आर्यन आलाय. आर्यन कसं वाटतं तुला आता? मस्त वाटतंय का फुल मस्त मजा येते? मजा येते. आज की नाही डपणी आहे. हा ले कडक. हे बघा. हा, ठीक आहे. हो का अवलादगिरी करतोय बाबा. हे आर्यन पाणी नको उडव. तर आता थोडं पाणी भरून झालं की आम्ही पण येतो. मग तेव्हा करू पुढे बोलू. आता काय बोलतच राहायचं आपल्याला, वेळच वेळ आहे. चलो बराच वेळ झालाय. तर आता इथे गप्पा गोष्टी वगैरे चालू आहेत, सगळे बसले आहेत. तर आता थोड्या वेळाने आम्ही जाऊ आता पाण्यात. अजूनपर्यंत पाण्यात जायचं नाही. आणि इकडे शांतता आहे यार. पण एक मी बघितलंय, खूप शांतता आहे इकडे. आणि हिरवळ आहे. आता काही दिसत नाही खरं तर, कारण की आता आहे खरं सकाळ रात्र आले. तर आता हर्ष आलाय. रात्रीच खेळ चाले. रात्रीचा खेळ चाले. आता सगळे बसले. ते काही दिसत नाही. काहीच दिसत नाही. काळं साप आहे. आहेत. आता इकडे सगळे बसले आता. आर्यन ब्रँडिंग करते नावाची. पण थोडा एन्जॉय करतो. राहो मोशन. बैगन सगळे चालले आहेत. तर पहिला गिराईक, पहिला गडी बाद करायचे आता. तर कोण येतोय बघूया. आणलाय घेत धर पाय धर पाय धर. जातोय टाक टाक झुलावून टाक. 1 2 3. आता झाली आहे खरी सुरुवात. टाकले म्हणून फोन भिजला. अँड्रॉइड फोन गेला. हे दाखव फोन ना. दिला. मुझे क्यों तोड़ा? दोघाला नाही भेटत आहे. चालू आहे. दुसरी वाली लाव. हे अशी चालू मध्ये नको. बचकाने खेळ चालू आहे. या वर्षी नाही ना, मी चाललो घरी माझ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला नाही जमणार आहे, मी हार मानतो. पूल मध्ये आल्यानंतर जे सगळे मराठी पोरं करतात नेहमीप्रमाणे दही अंडी. वेळ झाला तर आता आम्ही पाण्यातून खेळून झालाय. आवाज बसलाय थोडा आता पाण्यामुळे. खूप वेळ झाला होतो. तर आता किती वाजले आता? रात्रीचे काहीतरी 12:30 वाजलेत. आम्ही गेलो होतो 8:30ला. 1 वाजला आता. सॉरी. आता थोडे जेवतोय. हर्षल आहे. हर्षल आहे. मी जेवायला बसलाय. बिर्याणी खातोय. टेस्ट चांगली आहे, आवडली. आता बघू. आता रात्रीच्या गप्पा टप्पा आता चालू करू थोड्याच वेळ. चलो. जसं तुम्हाला दाखवलं, आता वाजले रात्रीचे 2:30. आणि पोरांना भीती पण अशी आहे ना की कोण झोपतच नाही. कारण की जर कोण झोपलं त्याच्यावरती पाणी टाकतंय, तर कोणाला ते झोपायला पण देत नाही. आणि आता सगळे घाबरून जागे आहेत. आणि फक्त एकच जण झोपले आमच्यातला, तो पण दाखवतो. त्याला एकट्यालाच दिले कारण की त्याचं लग्न झालं. ही सूट दिली त्याला. म्हणून आता इकडे आता मजा घेतो एकमेकांची. आता आम्ही गपचूप लपून झोपायला आलेलो. तर आता बघा थम्सअप मारतोय बाहेरून. मला काय माझी बॅगच नाही. बंद कोणी केली? आर्यनने. आर्यनला जा. मला नाही पाहिजे चालू. नमस्कार, गुड मॉर्निंग. आता उठलोय मी.
ब्रश करतो ना लेट झोपलो काल 4 वाजता मे बी. तर आता सगळे खायला बसले बघा. खाऊन झाला की परत चालू करणार पाण्यात. जलपरा होण्यासाठी परत जाणार आहे मी पाण्यात. सगळ्यांना घेऊन जाणार आहे मी पाण्यात. तर परत भेटूया स्विमिंग पूलच्या इथे. बाय. सकाळ झाली आहे म्हणून आता एक्सप्लोरिंग होते, कारण की आता मी पण झोपेत आहे माझा चेहरा आता. कारण की काय चेहरा वगैरे धुतला नाही, कारण की परत आता पाण्यातच जायचं शेवटी. आणि इकडे बघितलं ना तर इकडे बऱ्याच असं जे दिसत नव्हतं ना रात्री, कारण की ही साईड अख्खी काळोखातच होती. तर इकडे आता बघा पूर्ण ही शांतता, पीसफुल जागा आहे एकदम. म्हणून बघतोय आता मी, कारण की ह्या साईडला यायलाच भेटलं नाही, कारण की काळोख होतं रात्री पूर्ण. त्या साईडला पण काहीतरी आहे, ते पण बघूया आपण. आणि इकडे पूल एरिया आलाय. पूलची एंट्री तिथून पण होती, इकडून आम्ही येत होतो काल रात्री. आणि आकडे इथे होते. ए आर्यन, तो पाईप सोड आता. फिरता मी एक बघितलं इकडे ना, म्हणजे पॉन्ड सारखी जागा आहे ही छोटी एक. त्यामध्ये मच्छी आहेत आतमध्ये दाखवतो. म्हणजे छोटी छोटी असे फिशेस आहे त्याच्यात बघा. तुम्हाला दिसतंय काय बघा, हे बघा मच्छी वगैरे आहे, गोल्डफिश वगैरे सगळे आहेत. पण हे कव्हर केले कारण की आता पावसाळ्यात दिवस आहेत म्हणून. तीन ग्रास ऑफर आहे बघा. वाव. ये लांब घे अंगावर येईल. खूप वेळ झालाय, सकाळ झाली. आम्ही स्विमिंग पूल मध्ये पण गेलो नाही माहिती आहे. आम्ही आता निघायला तयारीत आहे. सगळे निघाले, 2 रिक्षा गेल्या. तर आम्ही कॅब बघत होतो, तर कॅब तर भेटली नाही, म्हणून आता आम्ही चाललोय रिक्षाने. तर तुम्हाला ते सांगायचं राहिलं की आम्ही पूल मधून जाणार होतो, पूलमध्ये जाणार होतो. पण पूलमध्ये हर्ष किडे पकडायला लागला होता. तिकडे अख्खं बोलतात ना किडे होते त्याच्या आतमध्ये. मॅन वर्सेस वाईल्डलाच झालेला तो विला नंतर सकाळी उठल्यानंतर. म्हणून मग आम्ही ठरवलं की पाण्यात नाही जायचं, दुसऱ्या विलाच्या इथे जाणार होतो, कारण की त्यांचा स्विमिंग पूल होता. पण तिकडे पण नाही गेलो, कारण की शेवटी 2 पर्यंत निघायचं होतं आम्हाला. आणि आता वाजलेत 2:30 वाजलेत ना काहीतरी. आता 2:30 वाजलेत काहीतरी. आता आम्ही निघायची घेतली आहे. तर आता कोणत्या टिटवाळ्याला जायचं की आंबिवली? आता टिटवाळ्याला चाललोय आम्ही. तर टिटवाळ्याला आंबिवलीला चाललोय. तर आंबिवलीला थांबणार, तिकडे काहीतरी खाऊ थोडा. सकाळी नाश्ता केला होता, पण तरी भूक लागली थोडी. आता नाश्ता करणार आणि मग जय हिंद जय महाराष्ट्र द्यायचं आहे. फायनली आलो आहे परत करी रोड स्टेशनला. आमची ट्रिप शेवटी आली अखेरीला. पोचलो आता आम्ही घरी. तर एवढी गर्दी होती, अख्खा प्रवास आमचा उभा राहून झालाय. कंटाळलोय, थकलोय आम्ही. पण एक गोष्ट मला पिकनिकची आवडली की फर्स्ट टाइम मी कोणत्या तरी पूलमध्ये गेलो आणि तिथे मी काळा नाही पडलोय. क्लोरीनचं पाणी नव्हतं म्हणून. आणि तुझं काय हर्ष मत? काय नाही, मला झोप आली आता. आर्यन? काय नाही, चांगला वाटतं जात राहायचं. असं जात राहायचं आणि मजा करत राहायचं. मजा करत राहायची. तर असेच मजा मस्ती ब्लॉग सगळे पूर्ण होलसम ब्लॉग येत राहणार. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र. सी यू अगेन. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळं करा, फक्त करा.